हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांष्टहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः सरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः राधा मेरी स्वामिने मैं राधे जुको दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास मुक्ति कहे गोपाल सो मेरे मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल हलो
रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य साधकाचे मायबाप असणारे श्री संत ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत ज्ञानोबराय आपल्याला मार्गदर्शनही करतात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायला सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा हो, या जगतामध्ये 2 नाव चांगले आहेत, एक आहे राम आणि एक आहे कृष्ण. का ज्ञानोबराय राम आणि कृष्ण म्हणाले? जो वारकरी असतो त्यांनी रामासारखं आचरण आणि कृष्णासारखे विचार, त्याचं चरित्र अनुकरण करायचं नाही, उच्चार करायचा फक्त भगवान परमात्म्याच्या नामाचा. आशे दे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदय मंदिरी स्मराकारे. बाबा हो, जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नाव या हृदय मंदिरामध्ये नाव घेतल्यानंतर भगवान परमात्मा साठवल्या जातो. या हृदयामध्ये काय करा, भगवान परमात्म्याला साठवा. का साठवा म्हणतात ज्ञानोबराय? तर त्याचे पर्याय अनेक सांगितलेले आहेत. पुढे सांगतात ज्ञानोबराय, आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. या जगतामध्ये आल्यानंतर कोणी कोणाचं नाही, आपले आपल्याला सोडवण करावं लागते. म्हणून तुम्ही काय करा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची माळा काय करा, आपल्या जवळ ठेवा आणि हृदय जिवाळा श्रीमूर्तीरया. भगवान परमात्म्यावर प्रेम करा. जो जगाचा मालक आहे, जो ईश्वर आहे, अशा भगवान परमात्म्याचं भजन करा. त्याच्याशिवाय या मृत्यू लोकातून आपल्याला कोणी सोडवत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आपोले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. विठाल विठाल अनेक वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. अनेक वर्ष म्हणजे मागचे 2 वर्ष आणि आताचं 1 वर्ष, 3 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. जे आमचे लक्ष्मण बाबा आहेत ते आपल्या आईवडिलाच्या प्रित्यर्थ हा सप्ताह करतात बरं का. आणि सुंदर असं नियोजन आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावरती आणि प्रगट दिनाच्या पर्वावरती काय केलेला आहे, हा सप्ताह उभारलेला आहे. सुंदर असं नियोजन आहे. भगवान परमात्मा त्यांच्याकडून काय करावं, असंच सप्ताह करून घेऊ. पण त्यांची अंतःकरणातली अशी इच्छा आहे की 3 वर्ष आम्ही सप्ताह करणार आणि 3 वर्षानंतर बंद करणार का नाही. त्यांची इच्छापूर्ती त्यांनी केली, परंतु त्यांनी 3 वर्ष केला, पण आपण हा सप्ताह आता कधीच बंद पडू द्यायचा नाही. छोटा का होईना, कसा का होईना, पण सप्ताह केला पाहिजे बरं का. आतापर्यंत त्यांनी आई वडिलाच्या प्रित्यर्थ काय केला, सप्ताह त्यांचा चालू आहे. मी तो म्हणतो भगवान परमात्मा आणखीन त्यांना सहकार्य लाभो, समृद्धी लाभून हा सप्ताह जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत चालत राहो. ज्यांनी हा सप्ताहाचं नियोजन केलं ते आमचे लक्ष्मण बाबा, त्यांच्या चरणावरती दंडवत करून आपल्या सेवेला सुरुवात करू. विठाला विठाला या जगतामध्ये आल्यानंतर आपल्याला 3 प्रश्न आहेत. जन्माला यायच्या आधी, जन्माला आल्यानंतर काय करायचं, आल्यानंतर काय करून कुठं जायचं, हे आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहे. आपण जन्माला आलो निदान तर आपल्याला काय करायचं आता, हा आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहे.
मग त्याच्यामध्ये आपण करत असताना काय करतो, आपण संसारामध्ये नाना प्रकाराने काय करतो, सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण खरं सुख आहे परमार्थामध्ये बरं का. म्हणून या जगतामध्ये जर तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर या जगतामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय, भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. तुम्ही आता भगवान शंकराच्या मंदिरात आपण सगळेजण बसलेलो आहे. एका व्याधानं अंतःकरणामध्ये भाव नव्हता, बेलाच्या झाडावरती चढलेला आहे आणि चढल्यानंतर त्या बेलाचे पानं खाली तोडून टाकतो. कशा करता, शिकार पुढं दिसत नाही, शिकार पुढं दिसत नाही म्हणून बेलाचे पानं काय टाकतो, खाली तोडून टाकतो. पण टाकत असताना ज्या झाडावरती चढला होता त्या खाली पिंड होती, त्या पिंडीच्या डोक्यावर पाय त्याला झाडावर चढला आणि अंतःकरणामध्ये भाव नसूनही सुद्धा भगवान परमात्मा त्याला काय झाले, प्रसन्न झाले. भगवान परमात्म्याची भक्ती अंतःकरणामध्ये भाव असो किंवा नसो, पण भगवंताचं भजन केल्यानंतर भगवान परमात्मा प्राप्त होतो, असं तुकोबरायचं सुद्धा अभंगामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. असो नसो भावालो, असो नसो भावालो, तुझी आठाया, असो नसो भावालो, असो नसो भावालो, असो नसो भावालो, तुझी आठाया, असो नसो भावालो. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया, दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया. अखंडित असावे ऐसे वाटते पायी, अखंडित असावे ऐसे, चिकळवलेले ऐसे, भोपळ्यामध्ये तुकोबरायचा अभंग आहे, नामदेवरायचा अभंग आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, देवा अंतःकरणामध्ये भाव नसला तरी कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. देवा माझ्याकडे एकदा काय कर, कृपा दृष्टी पहा. कारण आहे या जगतामध्ये एकच असा व्यक्ती आहे, एक संत आणि एक देव या जगतामध्ये आपल्यावर कृपा करू शकतात, नाहीतर मनुष्य कृपा करू शकत नाही. मनुष्य गरज भासू शकतो, गरज पूर्ण करू शकतो, पण कृपा नाही करू शकत. कृपा ते करतात फक्त एक संत आणि एक देव. म्हणून कृपा करायची असेल, कृपा करून घ्यायची असेल, एक तर संताच्या मार्गाने गेलो पाहिजे. संताच्या मार्गाने गेल्यानंतर भगवान परमात्मा प्राप्त होतो, म्हणून संताच्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि या जगतामध्ये सगळ्यांचं साधना जे सिद्ध आपल्याला करायचं आहे ते म्हणजे भगवान परमात्मा आहे, म्हणून परमार्थ केला पाहिजे. या जगतामध्ये तुकोबरायाने सुद्धा सांगितलं की बाबा तुम्हाला कलियुगामध्ये तुमचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला देवाचं नामचिंतनच करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे, असं तुकोबरायाने सुद्धा वर्णन करून सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या जगतामध्ये भगवान परमात्मा आपल्याला भेटी देईल. आणि मी नेहमी म्हणत असतो, आपल्या तुळशीदास महाराजांचं दुआ आहे. तुळशीदास महाराज सुंदर वर्णन करून सांगतात, हो कलियुग केवल नामाधारा, सुमिर सुमिर नर उतर हे पारा, राम से राम जय जय राम, राम से राम जय जय राम. आपल्याला तुळशीदास गोस्वामी सांगतात या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं प्राप्ती जर करायची असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. म्हणून साधू संतांनी आपल्याला, अनेक साधू संतांनी हातपाय जोडले, आपल्या पुढं हातपाय जोडले, म्हणाले बाबा हो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो
विनवितो तुम्हाला लागोनिया पाय विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम 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 मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा 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 भगवान परमात्म्याचं नाव तुम्ही वेळोवेळाला घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा भगवान परमात्म्याचं नाव घ्या. साधू संत आपल्याला हातपाय जोडून विनंती करतात. वास्तविक पाहायला गेलं तुम्ही इथं सगळेजण बसलेला आहात. घरामध्ये जर आपल्याला एखाद्याची लात लागली, बायकोनं समजा जर चालता बोलता अशी लात लागली, बायको लात हाणत नाही पण हाणलेच समजा, दर्शन घेते का ती? ती म्हणते तुम्हाला का रोग आला का वाटत बसायला, बाजूला बसा ना दर्शक. हे आपले उद्गार आहेत बरं. हे तुमचं नाही सांगत मी, माझं सांगतो. तुमच्या इकडं चांगलं आहे, तुमच्या इकडं लात लागली तरी पाया पडतात आणि जाणून बुजून लात मारतात मग पाया पडतात. फार कठीण आहे. आपल्या घरात आपल्याला लात लागल्यानंतर आपलं दर्शन सुद्धा कोणी घेत नाही. आणि जगाची चालक मालक असणारे, त्यांचे भक्त असणारे, संत असणारे, तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात, बाबा हो तुमच्या हातपाय जोडून विनंती आहे, ऐका आमचं. काय करा? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. का? जर तुम्ही आता भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही केलं, तुम्हाला काय व्हावं लागेल माहिती आहे का? तुम्हाला जावाई व्हावं लागेल. तुम्ही म्हणता आनंदाचीच गोष्ट आहे. जावाई होणं काय सोपं थोडी आहे. जावाई म्हणजे पाहुणा, मग तो पाहुणा होतो यमाचा, आणि यमाचा पाहुणा झाल्यानंतर मग तुमची खातिरदारी केल्या जाते. मी पण तुमच्यात आहे. काय करतात यमाचे पाहुणा झाल्यानंतर? मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. आपल्याला मारतात, तोडतात, झोडतात, आणि एकच वर्ष नाही बहुसाल मारतात. म्हणून साधू संत हातपाय जोडून विनंती करतात. नाथ महाराज तर म्हणतात, बाबा हो हा जो देह आहे ना भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता भेटला, बहुता सुकृती नरदेह लादला, भक्ती विना गेला अधोगती. अधोगतीला नका जाऊ, भगवान परमात्म्याचं भजन करा. नाथ महाराज सुद्धा आपल्या पाया पडतात. करा रे बापा नो साधन हरेचे, करा रे बापा नो साधन हरेचे. करा रे बापा नो साधन हरीचे, करा रे बापा नो साधन हरीचे. करा रे बापा नो साधन हरेचे,
नाथ महाराज आपल्याला सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, जेने नव्हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही, जेणेकरून तुम्हाला यमाच्या तावडीत गेलो नाही पाहिजे, याच्यासाठी काहीतरी साधना करा. काय भागवत तुम्ही श्रवण करता, 3 वर्ष झाली, 3रं वर्ष चालू आहे. मनुष्य पोलिसाच्या गजाआड गेल्यानंतर मनुष्य सुटू शकतो. काय मनुष्य सुटू शकतो, एखाद्यानं बांधून ठेवलं तर मनुष्य सुटू शकतो. परंतु मोह नावाची अशी एक चीज आहे, त्या मोहामध्ये जर एकदा मनुष्य बांधला गेला तो जन्मांतरात सुटू शकत नाही. म्हणून आपल्याला फक्त तोडायचा तो मोह. मोह म्हणजे माया, ही आपल्याला तोडायची. आणि एकदा का ती तुटली, भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू एकानं डोक्याला चष्मा लावला आणि दिवसभर चष्मा पाहत बसला, काय फायदा आहे त्याचा? अरे बाबा, डोक्याला जर पाहिलं तर चष्मा आहे ना, पण काय आहे, भुलला ना. देव तसा जवळच आहे, पण आपण भुलून गेलो, आपल्याला कळेना. का कळेना? या संसार नगरीत आल्यामुळं अनेक नाना प्रकारचे विषयाचे पक्वान्न आपल्या पुढं हजर आहेत, आणि त्या पक्वान्न खाण्यामध्ये आपण ब्रिजी आहे. त्याच्यामुळं देव आपल्याला समजतं ना. पण मी तुम्हाला हे बोलतो तर हां, म्हणजे कसं, हे असंच बोलता येतं बरं मला, याच्या उपर नाही बोलता येत. हां, ह्या विषयाच्या पक्वांना पुढं आपल्याला भगवान परमात्म्याचे पंचपक्वांना आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला पाहायचं असेल तर साधू संताकडे जावं, ज्ञानोबरायाकडे जावं, तुकोबरायाकडे जावं. तुकोबरायाकडे गेल्यानंतर तुकोबरायाचं चरित्र पहा, भगवान परमात्म्याचं भजन कसं केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. तुकोबरायाचा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला बोलायचं असेल तर काय बोला, भगवान परमात्म्याचं नावच बोला. पाहायचं असेल तर देवाचं नावच पहा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलायचा बोले जे, बोले विठ्ठल डोले, बोलायचा बोले, बोले जन विठ्ठल डोले, बोलायचा बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, बोलायचा बोले, जेणे विठ्ठल डोले, बोले विठ्ठल डोले, बोलायचा बोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले. साधू संत आपल्याला सांगतात, आपण बोलल्यानंतर भगवान परमात्मा डोलला पाहिजे, असं आपल्या वाणीमध्ये ताकद असली पाहिजे. कोणाच्या? आपल्या वाणीमध्ये, बरं आहे का? आता आम्ही बोलायला लागलो की लोक झोपतात. आमच्या वाणीतली ताकद आहे महाराज, पण काही का होईना पण ताकद आहे ना. मान्यच करावं लागल. तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला घरी जेवढी झोप लागत नाही ना, तेवढी हॉलमध्ये झोप लागते. कथेत तेवढी झोप राहत. तुम्ही घरी असल्यानंतर खरंच तुम्ही 12 वाजता झोपत नाही, पण तुम्ही कथा कीर्तनात भजनात बसा, आल्याबरोबर 5 मिनिटं तुम्ही डोळे वासू पाहता. 5-10 मिनिटं झाली लगेच सूर्य बोलवून जात, लगेच माना खाली येतात. का? झोप एक लागलेला प्रकार हा समाधीचाच प्रकार आहे. झोप केव्हा लागते माहिती आहे? ज्या वेळेस आपलं मनुष्याचं मन स्थिर झालं ना, त्यावेळेस झोप लागत असते. काय? मन स्थिर झाल्यानंतर झोप लागते. पण आपली ही झोप अज्ञानाची आहे, याला समाधी म्हणता येत नाही, काहीच नाही, आहे का नाही?
फक्त डोकल्या झोपू नका, झोपलेल्या जी जागी आहेत त्या. भगवान परमात्मा डोलला पाहिजे असं आपण जीवनामध्ये बोललं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. भगवान परमात्म्याचं भजन करा, याच्याशिवाय या जगतामध्ये पर्याय नाही. तुकोबरायचं चरित्र पहा. तुकोबरायनं भगवान परमात्म्याचं भजन केलेलं आहे. पण तुकोबराय म्हणतात रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. का म्हणले तुकोबराय रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे? अंतर्बाह्य जग. पुढं काय आहे? एवढंच धरा, पूर्वार्ध धरा, उत्तरार्ध सोडून द्या. अंतर्बाह्य जग. अंतर आम्ही काम क्रोधाशी काय करतो? लढतोय. आणि बाहेर जगाशी लढतोय. आतमध्ये आपण बसलेलो आहे ना, आतमध्ये आपल्या काम बसलेला आहे, क्रोध बसलेला आहे, 5 विषय बसलेले आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे बसलेले आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा आपलं युद्ध चालू आहे. ते म्हणताना कसं परमार्थ हा बारकाईने लक्ष द्या. फार कठीण आहे परमार्थ, पण तो आपला समजला पाहिजे. या कानाला वाटतं कीर्तन ऐका वाटतं का? या कानाला कीर्तन ऐका वाटतं? कोण आहे? हात वर करा बरं. कीर्तन ऐका वाटतं बा? या कानाला नाही हो, विनाकारण आहे. बस ऐकू वाटत नाही. अर्धा घंटा ऐकू वाटतं, पुढे ऐकू वाटत नाही. या मुखाला समजा तुम्हाला आज श्रीखंड खाऊ घातला, आज तुम्हाला जर 2 किलो श्रीखंड खाऊ घातला, किती वेळ खाणार हो या मुखानं? नाही. या मुखाला एक गोष्ट करू वाटत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला एवढंच विनंती करायची, देवा हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय काय करतात माहिती आहे? रसना एकीकडे ओढती, हे कान एकीकडे ओढतात. या डोळ्यानं देवाला पायासाठी डोळे दिले, पण हे डोळे काहीतरी पाहतात वेगळं. म्हणून देवा आमच्यावर कृपा कर. आमच्या अंतःकरणात भाव जरी नसला तर जन्माला तू आम्हाला घातलं. आमची एक विनंती आहे, प्रार्थना आहे. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करा, जगाकडे प्रार्थना नका करू. भगवंताकडे करा. भगवंताला म्हणा, देवा असो नसो भाव आलो तुझी आठाया. एवढीच विनंती आहे देवा. हा जन्म गेल्यानंतर पुन्हा जन्म मला भेटल का मला माहीत नाही, पण एवढीच विनंती आहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. आता या जीवनात जर आपला उद्धार झाला नाही ना, तर पुढच्या जन्मात तुम्ही समजता काय आपण मलगे माणसंच होणार आहे? अजिबात नाही. तुकोबराय म्हणतात काही घाबरायचं काम नाही. जो परमार्थ करत नाही, जो घर राखतो, जो काम करतो, परमार्थ करत नाही, देवाचं नाव घेत नाही, तुकोबराय म्हणतात खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मग खंती नका करू, तुम्हाला गाढव कुत्र तुमच्यासाठी नाही सांगितलं तुकोबराय, तुम्ही माणसंच होणार आहे का नाही? आमच्यासाठी सांगितलं. भगवान परमात्म्याचं भजन करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुकोबरायच्या चरित्रामध्ये तुकोबरायच्या अनेक ठिकाणी भगवान परमात्मा प्राप्त करायचा. तुकोबरायच्या जीवनामध्ये कमी कष्ट आहे का? आपल्या मुखाला फक्त एकच शब्द येतो, तुकोबराय सारखा संसार आणि तुकोबराय सारखा परमार्थ केला पाहिजे. आपल्या मुखाला तेवढाच प्रश्न आहे. पण बाबा हो, आपण तुकोबराय सारखा परमार्थही करू शकत नाही आणि तुकोबराय सारखा संसारही करू शकत नाही. आपण तुकोबराय नाही होऊ शकत, पण नाही जरी तुकोबराय झालं तर तुकोबराय ज्ञानोबरायच्या पावलाने चाला. काय निळोबराय सांगतायत की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, त्यांच्या मार्गाने चला. निश्चित एक दिवस भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. हे सत्याचं काय असतं? सार्थकता असते बरं का. ही सत्याची काय असते? सार्थकता असते. या सत्यानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, त्याचं नाव आहे परमार्थ, त्याचंच नाव आहे सप्ताह. 8व्या विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखली,
तुकोबराय म्हणतात जन्माला आल्यानंतर सार्थक एकच आहे, भगवान परमात्म्याला पहा आणि पाहिल्यानंतर या देहाची सार्थकता होते. या देहाची सार्थकता झोप घेण्यामध्ये नाही. तुम्ही जर बारकाईने विचार कराल, ज्यावेळेस बिमारी लागते ना माणसाला, बिमारी लागल्यानंतर माणसं 6-6 महिने झोपत नाही. हे परमार्थ जो करायचा आपल्याला, आपण मरणार आहे. तुम्ही कितीही परमार्थ केला असं काय तुम्ही अमर होणार नाही. परमार्थ का करायचा याचं कारण आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जी मरणाची भीती आहे ती भीती घालवायची फक्त आपल्याला. त्याच्यासाठी तुम्ही भागवत कथा श्रवण करता. तेवढी भीती घालवली की आपण मुक्त आहे. परंतु ती भीती घालवण्यासाठी सोपं नाही आहे, फार नामचिंतन करावं लागतं. म्हणून तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात की बाबा, एकदा पंढरपूरचा भगवान परमात्मा, अयोध्येचा राम आणि मथुरेचा गोकुळाचा कृष्ण, एकदा यांचं काय करा, भजन करा. हे पहा आपल्या वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे, काय आहे? राम कृष्ण हरी. राम म्हणजे काय? रामासारखं जो वारकरी आचरण करतो, कृष्णाचं उच्चारण करतो, हरी भगवान परमात्म्याचं भजन करतो, त्याचं नाव आहे वारकरी. नाही तर काही वारकरी असे रामाचं उच्चारण आणि कृष्णाचं आचरण, मग त्यांना काय करायचे, आंबे हळद जवळच ठेवायचे. कृष्णाचं उच्चारण केल्यावर काय सोपं आहे काय? कृष्णाचं उच्चारण फार कठीण आहे. आचरण नाही करायचं मग कृष्णाचं, फार कठीण आहे ते. भगवान परमात्म्यानं म्हणून आहे, 7 वर्षाचे भगवान परमात्मा होते, गवळणी स्नान करत होत्या आणि भगवंताने कळंबावरती काय नेली? कपडे नेले. भगवान परमात्म्याचा गोपिकेचा संवाद आहे. पण आज तो संवाद, भगवान परमात्मा 7 वर्षाचे होते आणि आपण त्याच भगवंताला नाव ठेवतो, अरे हिंदू धर्माचा देव आहे, मग ते बायाचे कपडे घेऊन पळत होता. म्हणतात लोक, तुम्ही बाहेर पहा, अशी टीका आपल्या देवावर आहे. पण मला सांगा, 7 वर्षाच्या लेकराला काय कळतो? काही कळत नाही. त्याच्या अंतःकरणात काम नसतो, त्याच्या अंतःकरणात द्वेष नसतो. पण जे म्हणणारे किती गचाळ असतील की देवाच्या मनामध्ये असं आहे, नाही. भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे हे फक्त उच्चारण करण्यासाठी कृष्णाचं चरित्र आहे आणि रामाचं चरित्र आचरण करायचं आहे. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, असं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत, असं त्यांचं काय करायचं? आचरण करायचं. आणि आपल्याला ज्ञानोबरायन हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे भगवान परमात्म्याचं भजन. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जो हरी हरी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेईल त्याला मोक्ष प्राप्त होईल, असं ज्ञानोबरायन सांगितलं. आणि तेच ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन घ्या, पण काय करा, ते मुखानं नाही स्मरायचं. ते कशानं स्मरायचं? हृदयामध्ये त्याला धारण करायचं आणि धारण करून काय करायचं? त्याचं नामचिंतन करायचं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. राम कृष्ण नामे हे दोन्हीचा देरी, 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 राम कृष्ण नामे हे दोन्हीचा देरी. स्मरणारे हृदयामध्ये स्मरणारे, हृदयामध्ये स्मरणारे, हृदयामध्ये
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे. साजरं म्हणजे काय? साजरं म्हणजे जुन्या आजीला शब्दाचा अर्थ कळला. साजरं म्हणजे गोंडस किंवा गोड दिसणार याचा अर्थ होतो बरं का. पुन्हा एक आहे साजरं सुकुमार. राजस सुकुमार. सुकुमार जो शब्द आहे, सुकुमार म्हणजे चांगला गोड, तसा हा साजरा शब्द आहे. हा मुलगा किती साजरा दिसतो. विदर्भात गेल्यानंतर ही भाषा आहे. साजरा म्हणजे गोड. असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं आहे? गोड आहे. मग का तुम्ही हृदय मंदिरे स्मरा कार्य कार्य तुम्ही स्मार. ज्ञानोबा म्हणतात का तुम्ही हृदयाच्या मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याला धारण करत नाही आणि का त्या भगवान परमात्म्याचं भजन करत नाही? जर तुम्ही भजन केलं नाही, हा प्रश्न आता अभंगाच्या पहिल्या चरणानंतर पुढं काय झालं? प्रश्नार्थक चिन्ह झालं. जर हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेतलं नाही, भगवान परमात्म्याला धारण केलं नाही, मग काय? तर मग सांगत असताना आता सांगतायत तुकोबराय ज्ञानोबराय, या जगतामध्ये तुमचं कोणी नाही. या जगतामध्ये तुमचं कोणी नाही. प्रत्येकाला वाटतं साधू संत आपल्याला सांगतात, भक्ती करत असताना साधू संताने सांगितलं की बाबा भक्ती करायची कशी. नामदेवराय सांगतात हा देह पडला राहिला नाही राहिला हा देह तरी सुद्धा भगवंताची भक्ती करायची. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव शरणान सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवा हा देह राहिला नाही राहिला तरी चालेल, पण देवा वदने तुझे मंगल नाम. मुखामध्ये देवा आमच्या नामचिंतन राहू दे, पण आपल्या मुखामध्ये नामचिंतन नाही राहत. आपल्या मुखामध्ये कशाला दिलं बरं आजी हे मुख आपल्याला? घरी गेल्यावर तंबाखूला चुना लावायचा आणि तोंडात टाकायचं, त्याच्यासाठी तर मुख दिलंय देवानं, आहे का नाही? हे मुख त्याच्यासाठी नाही, सुपारी पानाच्या काच चुन्यासाठी हे मुख नाही आहे. हे मुख त्याच्यासाठी नाही. हे कशासाठी आहे माहिती? मुख तुम्ही हरिपाठ वाचता का एकनाथ महाराजांचा? नाथ महाराजांनी सांगितलं ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव सोडून दुसरं काहीच आहे, काही भरलेलं आहे, ते मुख कसं आहे माहिती आहे? नामाविन मुख सर्पातेची बीळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आता विचार करा, तुमचं जे आपापलं मुख आहे ते त्याच्यात काय सर्प राहतो का? नाही ना. पण नाथ महाराज म्हणतात ते मुख नाही, त्याच्यामध्ये राहणारी ती जिव्हा काय आहे? सर्प आहे. म्हणून असं आपल्या जीवनामध्ये नाही झालं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. नाही केल्यानंतर या जगतामध्ये मनुष्याचा स्वभाव आहे. मनुष्य म्हणतो हा माझा आहे तो माझा आहे. या जगतामध्ये तुमचं कोणी नाही आहे. तुम्हाला सांगत असताना तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात की बाबा आंधळ्या पांगळ्यामध्ये सुद्धा आहे. तुकोबराय म्हणतात या जगतामध्ये माता पिता बंधू भगिनी न पवती निर्वाणी. या जगतामध्ये आपले माता पिता जरी असले, पण ज्यावेळेस अंतकाल समय येईल त्यावेळेस आपल्याजवळ कोणी आपल्याला वाचू शिकणार नाही. मग अशा पद्धतीनं जर आपला देह जात असेल, जीव जात असेल, मग का भगवान परमात्म्याचं भजन करू नये? तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं आपण भजन करत नाही. पण तुकोबराय म्हणतात बाबा जेवढा तू आपल्या परिवारावरती उड्या मारतो, हा माझा तो माझा म्हणतो, पण तुकोबरायचे शब्द ऐका. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा मानिती लान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळली म्हणे आला बागुल आजा. कैसा विपरीत झाला तुझे देह नवे दुजा. विठोबाचा धर्म जागो
त्याचे चरणी लक्ष लागो. जो काकडा करतो त्यालाच कळतं. या जगतामध्ये जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्याचे आहे. पण एकदा का पैसा गेला तुम्हाला भाकर सुद्धा कोणी देत नाही. जोपर्यंत तुमच्या अंगावर सोनं आहे तोपर्यंत तुम्ही सासूबाई आहे. एकदा का तुमचं सोनं संपलं की तुम्हाला कोणी विचारत नाही. जोपर्यंत तुमच्या हातापायात बोटात अंगठ्या आहेत तोपर्यंत तुमचं बरं आहे, त्या तुमची सेवा होती. एकदा का तुमच्या हातापायातल्या अंगठ्या गेल्या की तुमची सेवा बंद. पुन्हा तुम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही. आणि जरी कदाचित अंगठ्या घेऊन मेल्यानंतर माणूस जे फुगल्यानंतर त्या अंगठीचं बोट काय होतं, अंगठी निघत नाही. सून म्हणती रडता रडता, पाहना माया सासूच्या अंगावर किती सोनं आहे, हातात पाहना अंगठी आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की हातातली अंगठी काढा, ती संग जाईल. काय म्हणून ध्यानात ठेवा, यमाची ये हाती बांधून देती, यमाची ये हाती बांधून देती, यमाची हाते बांधून देती, यमाची हाते आपल्याला सगळेजण यमाच्या हाताला काय करतात, बांधून देतात. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे, एक माणूस मेला. माणूस मेल्यानंतर त्या माणसाची पत्नी दहाय मोकळून रडायची. आमचं कसं व्हायचं, आता आम्ही कोणाकडे पाहून जीवन जगायचं. पण काय झालं, ज्यावेळेस घराच्या बाहेर काढायचं त्यांना, काढल्यानंतर ताटीवर आपण काय करतो, टाकत असतो मड्याला. पण उचलता उचलता काय झालं, त्या माणसाचं डोकं कशाला लागलं, वरच्या उमऱ्याला लागलं. उमराच म्हणतात ना त्याला, दरवाजाची वरची चौकट, त्या चौकटीला लागलं. आणि लागल्यानंतर ते झालं ना जिवंत. आणि जिवंत झाल्यानंतर ते बाकीचे रडत होते, म्हणे काय झालं तुला रडायला. पहिले तर जे धरणारे होते त्याला टाकून दिलं, ते पळून गेले. बायकोला म्हणतात तू रडू नको, मी आता जिवंत आहे, तुला रडायचं काही काम नाही. असे 1-2 वर्ष गेले, पण बायको त्याच्यापासून सावधानच होती. का हे मेलेलं जिवंत झालंय, सांगता येत नाही, भूत का काय याच्या अंगामध्ये. तशा बाया फार हुशार असतात, सावधान राहतात. सावधान राहिली. पुन्हा एकदा काय झालं, 3ऱ्या वर्षी ती पुन्हा मेल्यानंतर आता तिला वाटलं कशाचं मुंडकं लागल्यानंतर परत कशाचं जिवंत होईल, कावळा उडायची डांगी मुडायची, असं झालं असेल. पुन्हा काय झालं, 3ऱ्या वर्षी पुन्हा त्याचं उचलता उचलता मुंडकं त्या चौकटीला लागलं. पुन्हा ते जिवंत झालं. जिवंत झाल्यानंतर ती बाई म्हणते, हे मरायचं सोंग तर नाही करत, आता याला फार कंटाळले मी, आता हे जर मेलं ना, आता याला ठेवायचंच नाही, पुन्हा ते मरतं. मेल्यानंतर ती बाई म्हणते रडता रडता, मागच्या वेळेस चौकटीला डोकसं लागलं होतं, पुन्हा जिवंत झाले. 2ऱ्या वेळेस पुन्हा डोकसं लागलं, पुन्हा जिवंत झाले. धरणारे बाबा हो धरा, दामान धरा, डोकसं लागू देऊ नका. का ते पुन्हा जिवंत होईल. या जगात आपलं कोणी नाही, काही घेणदेण नाही. भूषणं सुद्धा काय म्हणजे त्याला सोनं म्हणतात, ते आपल्या अंगावरचं काढून घेतात. फार कठीण अवस्था आहे. या जगतामध्ये आपल्याला कोणी सोडवत नाही. तो कोबरायचा अभंग आहे. आणि नामाचं महत्त्व सांगत असताना अभंग म्हटलाच पाहिजे. या जगतामध्ये कोणी आपल्याला सोडवत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मध्ये पर्याय नाही आहे.
एकच सोडू शकतो या जगतामध्ये आपल्याला. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, बोला म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. या जगतामध्ये आपल्याला फक्त एकच सोडू शकतात, त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. या जगतामध्ये देवाशिवाय नाही सोडू शकत कोणी. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि साधू संत सांगतात ना बाबा हो, या जगतामध्ये आल्यानंतर साधू संतांनी नामाचाच घोष केलेला आहे. ज्याला घ्यायचं त्याला घ्या. तुकोबराय म्हणतात ना बाबा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई ताला घर पुसुनी. पण माणसाची जात अशी आहे, माणूस काय म्हणाला माहिती आहे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लागे, साठवणीचे हृदय लागे, साठवणीचे हृदय लागे, साठवणीचे हृदय लागे. देव न लगे, देव न लागे, साठवणीचे हृदय लागे, साठवणीचे हृदय लागे, साठवणीचे हृदय लागे. या जगतामध्ये तुकोबरायला लोक म्हणायला लागली देव नको आम्हाला. साधू संतांनी नाना प्रकाराने नामाचं महत्व सांगितलेलं आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली. या जगतामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. अनेक साधू संत सांगत आलेले आहेत. नाही जर नामचिंतन घेतलं तर आपल्याला कबीरदास महाराजांचा अनेक नाना प्रकाराचे अभंग आहे. क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. काय केलं मग जीवनामध्ये येऊन, विषयों के बंधन से बांधा गया तू, भगवान नाम से मुँह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे,
ह्या जगतामध्ये काय पाहायचं होतं आपल्याला? भगवान परमात्मा प्राप्त करायचा होता. म्हणून साधू संत सांगतात की बाबा आपल्याला असा अनमोल देह प्राप्त झालेला आहे. मी सगळ्या संतांचे प्रमाण सांगतो तुम्हाला. तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात मोठ्या भाग्यानं आपल्याला देह प्राप्त झाला. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचार्या, भजनासी लागला रे बिचार्या, भजनासी लागला रे. या जगतामध्ये आपल्याला तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात भाग्यवान आहे आपण, आपल्याला हा देह प्राप्त झाला. म्हणून हा देहाचं सार्थकता आपण केली पाहिजे. आणि या जगतामध्ये आपला कोणी उद्धार करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आपल्यालाच उद्धार करावा लागतो. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे. का ज्ञानोबराय म्हटले आपुले आपण सोडवण करा. सगळ्या साधू संतांनी सगळ्याला सांगितलं की बाबा जे झोपलेले जे जागी आहे त्यांना सुद्धा सांगितलं बोल बोले अबोले जागे बाहेर आत निजले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजडले का. हे ज्ञानोबरायची भाषा आहे. त्या माणसालाच कळते म्हणून आहे असं ज्याचा अभ्यास आहे त्यालाच कळतंय बरं. काही आपण आतमध्ये झोपलेलो आहे आणि नेनो अंधार न उजडले का. आपल्याला अंधारही कळत नाही आणि उजेड सुद्धा
आपली गत कशी आहे माहिती आहे का? घुबड पाहिलं का तुम्ही? आता उदाहरण आहेत आमचे गुरुजी सांगायचे, आपली घुबडासारखी गत आहे. घुबडाला किती डोकसं फोडून सांगितलं बाबा सूर्य आहे, ते घुबड काय म्हणतं? सूर्यच नाही ना, आपण पाहिला नाही ना, आपला संबंध का म्हणतं ते? अहो दिवसा डोळेच उघडत नाही, त्याला दिवसा दिसत पण नाही. तशी आपली गत आहे. परमार्थ आपण करतो, पण करत असताना भगवान परमात्मा आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे याच्यासाठी आपला लक्षवेध बाण नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याच मनामध्ये कधी असा भ्रम तयार होतो, देव आहे का नाही. म्हणून आपल्याला घुबड एक पदवी दिलेली आहे बरं का. असं जीवनामध्ये नाही झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. की या जगतामध्ये तुम्हाला संसाराचं बंधन तोडायचं असेल तर त्याला एकच पर्याय, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. आणि हे नामचिंतन केल्यानंतर काय होतं, आपल्या जीवनामध्ये अनेक आलेले जे संकट आहे ते भगवान परमात्मा काय करतात, निवारण करतात. मागे पुढे उभा राय संभाळीत आलिया आघात निवार. या जगतामध्ये पुन्हा सांगत असताना अभंगच आहे तुकोबरायचा. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवास आठवीते. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. भगवान परमात्म्याने यांनी सगळ्यांचं काय केलेलं आहे, कष्ट हरण केलं. म्हणून आपल्या जीवनातलं कष्ट जायचं असेल तर बापून काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कोणासारखं, मीराबाईसारखं. मीराबाईनं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. बापानं मीराबाईसाठी काय केलं, त्या दुधाच्या गिलासामध्ये काय टाकलं, औषध टाकलं. कोणतं, अमर व्हायचं नाही, विष टाकलं. आणि विष टाकल्यानंतर मीराबाईला पिण्याकरता दिलेलं आहे. पण पहा, मीराबाई ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं भजन करते त्यावेळेस सगळे लोक मीराबाईला काय करतात, नाव ठेवतात. आणि आता सुद्धा आहे, बाया भगवान परमात्म्याचं भजन करत असले की लोक नाव ठेवतात. मीराबाईला सुद्धा नाव ठेवू लागले लोक. आणि लोक म्हणू लागले, लोक कहे मीरा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 हो नाची रे मीरा नाची रे, नाची रे मीरा नाची रे, पग घुंगरू बांध 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 मीरा नाची रे. हो लोग कहे मीरा हुई बावरी, 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 सच कहे कुल नासी रे, बात है नासी रे, हो नाच रे मीरा नाची रे, नाच रे मीरा नाची रे, पग घुंगरू बांध 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 मीरा नाची रे. मीराबाई लोक नाव ठेवू लागले. आणि नाव ठेवत असताना लोक कहे मीरा हुई रे बाबरी, बाप कहे कुल नासी रे, विष का प्याला नाजिने भेजा, पिबत
पेबत मेरा सिरे पग घुंघरू बांध कर मेरा नाचिरे. तरी सुद्धा मीराबाई नाचली, भगवान परमात्म्याचं भजन केलं. पण करत असताना मीराबाई बापाला सांगते, बाबा मी काय करणार, देवा पुढंच नाचणार. अनेक गवळणी आहे मीराबाईच्या. नाचूंगी नाचूंगी मैं हरि गुण गावत नाचूंगी. भगवान परमात्म्या पुढं नाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये लाज बाळगली नाही पाहिजे. आणि या भगवंता पुढं नाचल्यानंतर काय होतं, आपला उद्धार होतो. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, आपुले आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे. की जोपर्यंत तुम्ही या जगतामध्ये परमार्थ करायला लाजताल तोपर्यंत देव तुमच्याजवळ येत नाही. ज्यावेळेस या संसाराची लाज सोडून देतात आणि भगवान परमात्म्याकडे निघता आणि एक पाऊल भगवंताकडे टाका, हजारो पाऊल भगवान परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. असा कोणता भगवान परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की बाबा तो जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा आहे राम, तो जो भगवान परमात्मा आहे कृष्ण, तो जो भगवान परमात्मा आहे हरी. असा जो भगवान परमात्मा आहे त्याचं हृदयामध्ये काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. आणि तेच ज्ञानोबराय शेवटच्या चरणामध्ये वर्णन करून सांगताय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, 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 ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदये जिव्हाळा श्री निवृत्तीराय, हृदये जिव्हाळा श्री निवृत्तीराय. बोली आपण घर सोडवाना, हा बोली आपण घर सोडवाना. हृदये जिव्हाळा श्री मुद्राया हृदय जिव्हाळा श्री मुद्राया बोली आपण संसार बंधन
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीरय. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा हो, ज्ञानदेवा ध्याने आणि रामकृष्ण माळा, भगवान परमात्म्याचं भजन करा, भगवान परमात्म्यावर प्रेम करा, त्याच्याशिवाय आपला उद्धार होणार नाही आणि आपलं भजन आपल्यालाच करावा लागणार. आता तुम्ही चहा प्याता, एका शेजारच्या चहा घेतली, दुसऱ्याला चहा प्यायचं पुण्य लागतं का तोंड बिंड जळतं तर शेजारच्या बाईचं? काहीच नाही. आपलं आपल्यालाच प्यावं लागतं, आपलं आपल्यालाच खावं लागतं, आपलं आपल्यालाच करावं लागतं, आपले कपडे स्वतःच घालावं लागतात. आपलं दात कोण घासाय, दुसरं येऊन घासतं काय? नाही ना, आपल्यालाच घासावं लागतात. सर्व गोष्टी या जगात आपल्यालाच करावं लागतात, त्याच्याशिवाय पर्याय नाही. या जगतामध्ये तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा माझा उद्धार करल, हे साप चुकीचं आहे. ते म्हणतात तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय ज्ञानोबराय सांगून सांगून थकले आणि नंतर ज्ञानोबराय म्हणतात आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे की. आता तुम्हाला झोपलेल्या आजी असं वाटत असेल महाना तो परमार्थिक निघाला, मोठा कीर्तनकार झाला, महा उद्धार होणार आहे. अजिबात नाही, अजिबात उद्धार होणार नाही. आपला उद्धार आपल्यालाच करावा लागणार आहे, आपल्यालाच कथा श्रवण करावं लागणार आहे. हे बाकी काही नाही आहे, आपलं आपल्यालाच करावं लागतं. म्हणून ज्ञानोबराय कळकळीची विनंती करतात, आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीरया, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. झालेली सेवा याच ठिकाणी विराम पावते. मला येण्याचं भाग्य जे मिळालं, आमचे मला माहितीच नव्हतं, त्यांना तुम्ही खरं त्यांचा चांगला स्वभाव आहे बरं का. कधी पण पाहता याचा हसमुखच आहे, नाही तर काहीचे तोंड असतात जणू काय सावडून आले गौरी फुटेल. पण आता 2-4 वेळा भेट झाली, हसमुख चेहरा आहे. असे हसमुख चेहऱ्याची माणसं भेटणं फार कठीण आहे. तुम्ही पहा जगतामध्ये हसमुख चेहरा सहसा सहजी कोणा त्याची स्तुती करतो म्हणून नाही, कीर्तन दिलं म्हणून नाही, हायच ते जीवनामध्ये. आणि ज्यांच्यामुळे येण्याचं भाग्य भेटलं ते आपले गजानन महाराज गायकवाड. आणि त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही एखादा कीर्तनकार पहा, ते आमचे लक्ष्मण बाबा. त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यामुळं मला इथपर्यंत येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि तुम्ही जे जागी असणारे, झोपलेले, हातपाय ताणून बसणारे, तुमचं सगळ्याचं मला काय झालं, दर्शन झालं. म्हणून तुकोबराय ज्ञानोबरायच्या भाषेमध्ये श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, सगळ्याच्या चरणावरती दंडवत करतो, सगळ्याच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि पुन्हा आपले जे येणेकरी बाबा आहे गावचीच आहे. कुठं लावणा, मला वाटलं का लावणं गावाचं नाव लावणं आहे, म्हणजे गावात बाबा लावण्याची आहे ना. मला वाटलं पखवाज उतरला तुम्ही म्हणले लावणा, मग आता आहे का नाही, लावण्याचे आहेत. सुंदर असं विणा वाजवण्याचं त्यांनी काम केलं. आपल्या गावात नाहीत का विणा घेणारी? घ्यायचा, आपल्या गावातला विणा घ्यायचा. सप्ताह आहे, याच्यात जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य कशात नाही. सध्या ते नारदजीच्या स्वरूपामध्ये आहे, सध्या नारद आहेत ते, पण कळ नका लावू बरं. सुंदर बाबा आहेत, आमचे भागवत महाराज आहेत अनरोडचे. आता त्याच्या आवाजात आपल्याला म्हणताच येत नाही, तिथं पेटी संपत्ती त्याच्यावर आवाज जातो त्याचा. मग विचार करा, असे भागवत महाराज आहेत, त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आणि सगळे भजनी मंडळी बाहेरून आले, परतापूरहून आले, सगळे बाहेरची मंडळी आहे. तुमच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आमचे चोपदार बाबा मेकरचेच आहे, पहिले ते एसटी ड्रायव्हर होते. हां, मला चेहरा येऊनच कळतं, मला कळतं थोडं थोडं. हां, एसटी ड्रायव्हर होते. सुंदर त्यांनी आता परमार्थामध्ये आपलं जीवन घालवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आमचे दादा यूट्यूब चॅनलवाले दादा उभीच आहेत आल्यापासून. तुमचं नाव माहीत नाही, पण तुमच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. ज्यांनी तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचवला असे आमचे दादा प्रवीण मामा,
सुंदर संशिष्टी आहे बरं. आणि खरंच ज्याला सुंदर म्हणायचं त्याला सुंदरच म्हटलं पाहिजे. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर संशिष्टीमय, सुंदर तुमचं नियोजन आहे. आणि मीच फक्त थोडा कमी आहे. मज पामरा आहे काय थोरं पण पायाची वाहन पायी बरे. मी काय मोठा कीर्तन करण्यात साधा मोद आहे, पण तुम्ही माझ्यावर कृपा केली. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित अशी भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की झालेली शिवाय याच ठिकाणी काय होते पूर्ण विणाम पावते. ज्ञानेश्वर माऊली